जालियनवाला बाग हत्याकांड आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ज्यावेळेस भारतावरती ब्रिटिशांचं राज्य होतं त्यावेळेस जालियनवाला बाग हत्याकांड झाला आणि तो जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये फायरिंग करायची ऑर्डर दिली होती जनरल डायर यांनी. आणि त्यावेळेस सरकारी रेकॉर्डनुसार 379 लोक मृत्युमुखी पडली होती. आता खरा तर आकडा म्हणतात 1200 असू शकतो, पण सरकारी आकड्यानुसार जवळजवळ 379 लोक मृत्युमुखी पडली. आणि तसंच गेल्या 3 वर्षापासून किसान आंदोलन चालू आहे. ते चालू आहे पंजाबमध्ये. आणि ह्या पंजाबच्या शेतकऱ्यांच्या किसान आंदोलनामध्ये आतापर्यंत सरकारी आकडेवारीनुसार 790 लोक मृत्युमुखी पडलीत. आणि ती पण आता आपण म्हणताय ना मोदी सरकार, तर त्या मोदी सरकारमुळे. मग प्रश्न पडतो, जनरल डायर क्रूर होता का नरेंद्र मोदी क्रूर आहे? आपणच आपल्या मनाला प्रश्न विचारा आणि उत्तर खाली कॉमेंट्स मध्ये